श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे की बाळा, तुम्ही मला तुमचे गुरु मानतात, म्हणूनच हा संदेश, हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे. माझ्या बाळांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकणार, पाहणार, हे फक्त काही एक कर्तव्य नसून हेच माझं बोलवणं आहे. आणि स्वामी समर्थाचं बोलवणं तुम्हाला आज गुरुच्या रूपात आलेलं आहे. मला माहीत आहे तुमच्या मनात किती दुःख दडलं आहे. कधी कधी तुमच्या डोळ्यात अश्रू येतात, पण ते अश्रू मला दिसणार नाहीत असं होणार नाही. बाळांनो, लक्षात ठेवा, तुमच्या अश्रूचा काळ आता संपत आलाय. तुमच्या अश्रूची किंमत मी तुम्हाला देणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी आज गुरु म्हणून असं काही सांगणार आहे जे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात परत कधीच अश्रू येणार नाही आणि तुम्ही कधीही स्वतःला हरू देणार नाहीत. तुम्ही जे शोधताय त्या प्रश्नाचं उत्तर, तसेच तुम्ही आयुष्यात काय गमावलंय त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळत जातील. तुम्ही केलेली प्रार्थना माझ्याकडे आज पोहोचत आहे, म्हणून माझी आज्ञा स्वीकार करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा, थांबू नका. मला खात्री आहे आजचा दिवस तुमच्यासाठी नियोजन केलेला असून माझा दिवस खास तुमच्यासाठी आहे. आजचा गुरुवार, आजची गुरुपौर्णिमा ही तुमच्या आयुष्यात रोजचीच ठरेल. हे तुमचं आयुष्य सुखी होईल, आनंदी होईल. मग बाळांनो, माझ्या आशीर्वादासाठी तयार राहा. आता लगेच कमेंटमध्ये लिहा की स्वामी, मी तुमचं बाळ आहे, तुम्ही माझे गुरु आहात, जेणेकरून माझे आशीर्वाद तुम्हाला सतत मिळत जातील आणि तुमच्या बोलण्यावर, तुमच्या आयुष्यावर माझ्या आशीर्वादाचे केंद्रबिंदू आणि दवबिंदू पडत राहतील, जेणेकरून तुमच्या आयुष्यात होणाऱ्या सर्व चुका माफ होतील. कारण माझ्या शब्दाचा आशीर्वाद कधीही तुम्हाला चुकू देणार नाही. माझा आदेश आहे, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात प्रत्येक जण तुमच्यावर विश्वास ठेवलंच असं नाही, पण तुम्ही मात्र स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला या जगातील कुठलीही ताकद हरवू शकत नाही. मी पाहिलंय, मी तुम्हाला लहान लहान गोष्टीसाठी स्वतःवर रागवताना, स्वतःला दोष देताना, स्वतःचं मन दुखवताना, भरभरून रडताना मी पाहिलं आहे. लेकरांनो, विसरू नका, मी तुम्हाला मजबूत करतोय. मी तुमच्या आयुष्यात मार्गदर्शन करण्यासाठी आणि येणाऱ्या संकटातून दूर करण्यासाठी आलो आहे. कधीही संकटासमोर झुकू नका. माझं नाव घ्या आणि ताठ मानेनं उभं राहा. कारण संकट येतात तेव्हा तुम्हाला तोडायला नाही, तर माझ्याकडून तुम्हाला भक्कम बनवण्यासाठी हे शब्द आहेत. कधीच स्वतःला कमी लेखू नका, कारण एक दिवस तीच लोक तुमच्यावर गर्व करतील जे आज तुमच्यावर हसत आहेत. किती जण म्हणतात की स्वामी, माझे नशीबच खराब आहे. पण बाळांनो, नशीब कधीच कोणाचं खराब नसतं. जे काही भोग असतात ते तुमच्या कर्माचे असतात. नशीब बिघडतं तेव्हा ते बदलायला मीच तर तुमच्या सोबत आहे. पण त्यासाठी तुम्ही तुमचा प्रयत्न सोडू नका. जिथे सगळे नाही म्हणतील तिथे माझ्या बाळांसाठी मी तयार आहे. तेव्हा माझ्याकडे येणं शिकायला हवं. तुमचं स्वप्न छोटं असू द्या, पण प्रयत्न मात्र नेहमी मोठे ठेवा. कोण कसं हसतो, तुम्हाला काय बोलतो, तुम्हाला किती महत्त्व देऊ, किती महत्त्व देत नाही, याकडे मात्र लक्ष ठेवू नका. तुमचं लक्ष फक्त असावं ते स्वामींनी सांगितलेल्या तुमच्या मार्गावर आणि तुमच्या घरात चाललेल्या कार्यावर. त्या घरात अशक्य असं काहीच नसतं. ज्या घरामध्ये स्वामींचं मार्गदर्शन ऐकलं जातं आणि ज्या घरातील व्यक्ती स्वामींच्या मार्गावर चालतो, तुमच्या गुरुच्या मार्गावर चालतो, ते घर कधीही रिकामं राहत नाही. शक्ती कमी असली तरी चालेल, पण मनामध्ये धैर्य मात्र कमी होऊ देऊ नका. एका गरीब माणसाची गोष्ट, जेव्हा त्याच्याकडे पैसा नसतो तेव्हा हे जग त्याला मात्र आतून तोडण्याचा प्रयत्न करतो, परंतु तोच व्यक्ती जेव्हा कष्ट करून स्वतःच्या हिमतीने आपलं एक अस्तित्व तयार करतो, तेव्हा मात्र हेच जग त्याचं नाव सांगून आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो.
त्यामुळे आयुष्यात रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी माझं आयुष्य कसं जगायचं आणि एक पाऊल कसा पुढे ठेवायचा. फक्त मागे फिरून पाहू नका. मी सदैव तुमच्यासोबत आहे. तुमचं पाऊल कसं पुढं पडेल यासाठी मी प्रयत्न करतोय. हो, मी इतरांची मदत करायला सांगतो. दुसऱ्याचं वाईट पाहू नका म्हणूनही सांगतो. परंतु जर तुमचं कोणी वाईट करत असेल तर त्याच्या पुढे कधीही झुकू नका. कारण ज्याचं मन निर्मळ आहे त्याच्यावर माझी कृपादृष्टी अखंड असते. स्वामींचे भक्त हे कधीच हरत नाही. ते कधीच जिंकताना कधीच घाबरत सुद्धा नाहीत. नेहमी प्रयत्न करत राहा. बाळांनो, जर तुमच्यासोबत कोणी वाईट वागत असेल तर त्याला प्रतिउत्तर देत बसू नका. परंतु तुमचा मार्ग बदला आणि त्या व्यक्तीच्या मार्गावरती तुम्ही चुकूनही जाऊ नका. आणि त्या व्यक्तीने तुमच्या पुढे येऊन हात जरी जोडले तरी त्या व्यक्तीला तुमच्या मार्गामध्ये परत येऊ देऊ नका. माझ्या बाळांनो, हे शब्द जरा तुमच्या मनाला भिडले असतील तर आता फक्त एकच गोष्टीचं वचन द्या की मी आयुष्यात हरणार नाही, थांबणार नाही. कारण माझे स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत. माझी स्वामी आई माझं सदैव रक्षण करत आहे, हे मात्र विसरू नका. प्रत्येक वेळ बदलण्यासाठी गरज आहे ती तुम्हाला स्वतःला हातपाय हलवण्याची. कधीही देव तुम्हाला आयतं बसून किंवा एका ठिकाणी बसून खायला देणार नाही, हे मात्र विसरू नका. जो व्यक्ती कष्ट करतो, कष्टावर आपलं स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो, नेहमीच देव त्यांच्यासोबत त्यांच्या मागे आहे, हे मात्र लक्षात असू द्या. वेळ प्रत्येकाला देवाने सारखीच दिली आहे. त्यामध्ये तुम्हाला आपलं कोणाला करायचं आणि परक करायचं हे मात्र ठरवायचं आहे. प्रत्येक गोष्ट हे सांगून होणारी नाही, परंतु जी गोष्ट घडली आहे ती मात्र बदलणं तुमच्या हातात आहे. आता देव तुमच्या सोबत आहे. एक गोष्ट तुम्ही नक्कीच करा, जेव्हा कधी तुम्ही अडचणीत असाल तेव्हा स्वामींचं हे वाक्य लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी सदैव तुझ्यासोबत आहे. आणि त्या वाक्याच्या जोरावरती तुम्ही प्रयत्न नव्याने चालू करा. नव्याने तुमचा मार्ग बनवायला तुम्ही सुरुवात करा. मागे वळून पाहू नका. कारण ज्याने कधी मागे वळून पाहिले तो आयुष्यामध्ये कधीही पुढे जाणार नाही. आणि ज्याने कधी जीवनामध्ये मागे पाय घेतला तो आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी त्याला मेहनत ही दिवस रात्र करावी लागते. पण यश येईल की न येईल हे त्याच्या हातात राहत नाही. त्यामुळे तुमचे पाऊल हे नेहमी पुढे असावे. प्रयत्न हे दिवसेंदिवस वाढत जावे. परंतु कधीही मनामध्ये तुमच्या मनाबद्दल संभ्रम निर्माण करू नका की माझ्याने हे घडेल की माझ्याने हे शक्य होईल का नाही. बाकी सर्व तुमच्या हातात आहे. सर्व काही तुमच्याने होणारच आहे. फक्त प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा. योग्य वेळ आली की देव तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ हे नक्कीच देते. आजचा हा संदेश तुमच्या जीवनामध्ये एक नवीन नक्की चकाकी घेऊन येईल. धन्यवाद.